राज्यात जोरदार मुसळधार पावसामुळे आज 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण पुणे रेल्वे स्टेशन येथे आहोत। आपण पाहू शकता की सध्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे। यामध्ये प्रगती एक्सप्रेस असेल, सिद्धेश्वर एक्सप्रेस असेल, इंद्रायणी एक्सप्रेस असेल, अशा 16 गाड्या मुंबई आणि पुणे येणाऱ्या जाणाऱ्या ह्या गाड्या आहेत, ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 6 गाड्यांचे मार्ग आहेत ते बदलण्यात देखील आलेले आहेत, परंतु सद्यस्थितीत प्रवाशांना रेल्वेने प्रवास हा सुलभ करता येतो। परंतु आज 16 रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। आपण काही प्रवाशांशी बातचीत करणार आहोत। ताई, कुठून आला? आम्ही ना सारनगर गोळवाड्यामधून आलोत। सारनगर गोळवाड्यातून आलोय। कवापासून थांबलाय? 7 वाजता आलो। उज्जैनला जायचं, गाडीच कॅन्सल झाली। कॅन्सल झाली का? हा लहान मुलं देखील गाडी रद्द झालेली असं सांगत आहे। काय गाडी आज रद्द झाली? काय काय मेरा ये प्रॉब्लम है। हम कल रात को पंढरपुर से रवाना हुए हैं, तो मैसेज आया ट्रेन में कि ट्रेन टर्मिनेट हो गई, आपकी पुणे तक ट्रेन जाएगी, आगे ट्रेन नहीं जाएगी। तो हम 8 जनों का ग्रुप है, तो हम सब परेशान है। कोई ट्रेन रेलवे की तरफ से कोई ना के रहने की व्यवस्था है, ना कोई गाड़ी की व्यवस्था है, ना कोई रिफंड का व्यवस्था है। तो हम अभी यहाँ पे बैठे हैं। तो अभी रेलवे जाना चाहते हैं, आगे हमारे लिए क्या है, पैसेंजर के लिए क्या व्यवस्था कर रहे हैं वो। इधर प्रशासन से बातचीत की, क्या क्या बताते हैं? पैसेंजर से बातचीत हुआ, मैंने बोला कि ट्रेन का क्या है, आगे चालू होने वाला है कि बोले अभी हम कुछ बता नहीं सकते, पूरे दिन में काम चालू है। उनकी तरफ से कोई व्यवस्था नहीं, उन्होंने माना कर दिया सीधा। प्रशासनाशी किंवा माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर खरं तर माहिती मिळत नाही, परंतु आमचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत असं सांगताना प्रवासी दिसत आहेत। कुठून आला? सोलापूर। काय रेल्वे गाडी रद्द झाली, काय माहिती किती? माहिती भेटलेली नाही, मॅसेज आलेला की दरड कोसळली आहे म्हणून। तर आता सध्या मुंबईला जाणारे कुठलीच गाडी चालू नाही आहेत, त्याच्यामुळे खूप त्रास होतोय। किती वाजता इथं होतं? आम्ही इथे 7 वाजता उतरलोय। रात्री 2:30 वाजल्यापासून गाडी हडपसरच्या आसपास थांबलेली होती। नक्कीच अनेक प्रवाशांना जो सामना करावा लागत आहे प्रवाशांना, आणि नक्कीच जे प्रवासी आहेत ते अतिशय खडतर प्रवास त्यांना आजच्या दिवसामध्ये करावा लागणार आहे, कारण प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीचं जी माहिती आहे ती प्रवाशांना देण्यात येत नाही, फक्त दरड कोसळली असं सांगितलं जाते। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी दाखल झालेले आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर कुठून आला? मी आळंदीवरतून। कुठं? मुंबईला? कल्याण। केव्हापासून थांबला, काय सांगणार? काय नाही, काय कळतच नाही, ट्रेनचं काय अनाउन्समेंट पण कळत नाहीये, काहीच नाहीये, वेळेचं काही भानच नाही आम्हाला। आता असं झालंय, मानसिक त्रास होतो। आता काय काय पर्याय नाही आता बसण्याशिवाय। नक्कीच कसलंही नियोजन नसल्यामुळे किंवा काहीच सांगण्यात येत नाही, त्यामुळे जे प्रवासी आहेत ते कठीण प्रवास आम्हाला करावा लागत आहे असं सांगत आहे, परंतु आम्हाला थांबायला काय सांगशील? खरं तर आज रेल्वे गाड्या काय सांगायचं सर, आपण एवढं सरकार टॅक्स वगैरे भरतो, सरकारने काहीतरी याबद्दल ॲक्शन घेतली पाहिजे। हे आजचं नाही, ह्या वर्षाचा नाही आहे, हा अनुभव प्रत्येक वर्षी येतो। याचवर सरकारकडनं अपेक्षा तेवढीच आहे की काहीतरी ऑप्शन काढावा। असं अचानक जर कॅन्सल केलं तर धावपळ होते, बरोबर आहे। यात सरकारने काहीतरी आमच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे। कॅन्सल झाली, रूट डायवर्ट झाले, पण आता धावपळ केली तर दुसरी ट्रेन आहे, बरोबर, पण त्या ट्रेनवर डबल बोजा येतो, सीट अवेलेबल नसतात, कन्फर्म होत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? आयत्या वेळेस काय करायचं असं प्रवासी प्रश्न मांडताना दिसत आहेत। पुन्हा स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आज रेल्वे गाड्या खरं तर रद्द करण्यात आलेल्या आहे, परंतु प्रवाशांचं मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीत हाल होताना दिसत आहेत। कोणतीही माहिती न दिल्यामुळे प्रवासी नाराजी देखील व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।